आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चंद्रकांत साळवी, तुम्हीच ना? हो, चंद्रकांत साळवी मीच। काय काम आहे साहेब? हे काय साहेब? ते काय आहे ना, गुन्हेगार पळून जाऊ नये म्हणून थोडी खबरदारी घ्यावी लागते आम्हाला। गुन्हेगार? आणि मी? नाही नाही साहेब, तुम्ही नाहीत ना गुन्हेगार, मग कशाला काळजी करताय? उलट तुम्ही जर काही लपवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला अटक आणि जेल पण होऊ शकते। फार घाम येतोय का? सर, कधी कधी ना मला पोलिसांच्या पॉवरचं कौतुक वाटतं। घाम वगैरे येतोय हे तर पहिल्यांदाच बघितलं। काय? नाही मॅडम, हे नक्कीच आपल्याला मदत करतील, कारण जर पोलिसांची मदत केली नाही तर त्याचे काय परिणाम होतील हे यांना चांगलंच ठाऊक आहे। तर मिस्टर साळवी, तर मॅडमचं म्हणणं आहे की तुमचा एक ट्रक आहे आणि त्या ट्रकने ऍक्सिडेंट झालाय, तर तो ट्रक कुठं आहे आणि त्याचा ड्रायव्हर कुठं आहे? तुम्ही म्हणताय की मला काहीच माहित नाही, मला हे पटत नाहीये। खरंच माहित नाही साहेब। खोटं बोलू नका, ट्रक तुमचा होता ना? सर, मला काहीच माहित नाही सर। काय रे, सांगतो की नाही? हो हो साहेब, माझाच होता। मग कुठं आहे तो ट्रक आणि तो ड्रायव्हर कुठं आहे? हे बघा साहेब, तो कुठे आहे तो मला माहित नाहीये। त्याने मला थोडे पैसे दिले होते आणि माझा ट्रक घेऊन गेला तो। मी त्याचा नाव पत्ता सांगू शकतो, पण आता तो कुठे आहे मला काहीच माहित नाही साहेब। काय नाव आहे त्याचं? हा ड्रायव्हर सापडला पाहिजे, म्हणजे या सगळ्या मागचा खरा चेहरा समोर येईल। आशू, हे काय सगळं? काय झालं? काय म्हणजे हे आपलं ऑफिस आहे का? आशू, अरे कोणी इथे हाय हॅलो करत नाही, असे सगळे शांत बसलेत। असं आपलं ऑफिस कधी बघितलं नाहीये मी, इतकं शांत। काय झालं? काय मॅडम, मी कारणीभूत आहे शिवा। म्हणजे? शिवा, आपल्या हातून ती डील गेली, मी तोडली। राधर, सगळ्यांनी खूप कष्ट केले होते त्यासाठी आणि त्यामुळे सगळे नाराज असणं साहजिक आहे ना। आशू, एवढी मोठी डील होती, तुला कळतंय का? तुझ्या एका डिसिजनमुळे अशा गोष्टी झाल्यात। शिवा, अगं, ही डील होत राहतील आणि नवीन काहीतरी येईल, त्याच्या लॉन्चला तू उपस्थित असशील। आशू, हे सगळं होईल, पण आत्ताचं काय? आता मी बिल्स करणार आहे माझे, पुढे जात राहायचं।